वा वा, क्या बात है. खरंच अशा जिम ट्रेनर असतील दोघी तर किती माणसं येतील सांगा जिमला. इतका व्यायाम करतील ते मिस्टर इंडिया होऊन जात. इतकं वजन कमी होईल. पण इतक्या वजनदार पद्धतीनं या कार्यक्रमाची आज सुरुवात झालेली आहे आणि खूप चांगला मेसेज दिलात तुम्ही सुरुवातीलाच की व्यायाम केला पाहिजे आणि कुणी केला पाहिजे त्यांची पोस्टर्स इकडे लागलेले तुम्ही बघू शकता. बघा तुम्ही हे बघा हे मिसेस निलेश साबळे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या मिसेस भाऊ. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की श्रेया बुगडे या पहिल्या कशा होत्या मिसेसच आहेत स्वतःच आहेत त्याच आहेत. सागर कारंडे मिसेस सागर कारंडे त्या मिसेस कुशल आहेत आणि शेवटच्या गोष्टी तुम्ही बघू शकता काय असू शकतं. हे सगळं होऊ शकतं एक गोष्ट केल्यानं ते म्हणजे व्यायाम. आणि सगळ्यांनाच टेन्शन असतं आपल्या वजनाबद्दल बऱ्याचशा लोकांना आणि हेच सांगणारा एक नवा कोरा सिनेमा सगळ्यांच्या भेटीला येतोय. प्रचंड हवा या सिनेमाची. सिनेमाचं नावच आहे वजनदार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सई तामणकरसाठी. जोरदार टाळ्या प्रिया बापटसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या सिद्धार्थ चांदेकरसाठी. जोरदार टाळ्या चिराग पाटील साठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या चेतन चिटणीस साठी झाल्या पाहिजेत. सगळ्यांचं स्वागत. मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात मजेत ना. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसलाय ना. हसलंच पाहिजे कारण घेऊन आलो परत एकदा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला वायू द्या महाराष्ट्र दौरा. सई सुरुवात तुझ्यापासून करतो. सिनेमाचा लुक फारच वेगळा आहे आणि तुमचाही दोघींचा लुक फार वेगळा आहे. तुम्ही फार वजनदार दिसताय त्याच्यामध्ये. हे ॲक्च्युअलमध्ये केलं होतं की ॲनिमेशनमध्ये केलंय? नाही खरंच वजन वाढवलं होतं आम्ही दोघींनीही आणि खूप छान इंटरेस्टिंग प्रोसेस होती वजन वाढवायची. आणि तू जी भूमिका साकारतीस ती कशी आहे तिचं नाव काय? माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे कावेरी. म्हणजे फिल्ममध्ये असा एक डायलॉग आहे की स्ट्रॉबेरीच्या फार्ममध्ये आलेली ही हिरवी मिरची आहे. सो ही मुलगी अत्यंत स्वतंत्र वातावरणात घरी वाढलेली आहे आणि तिचं एका खूप श्रीमंत गडगंज श्रीमंत ऑर्थोडॉक्स फॅमिलीमध्ये लग्न होतं आणि तिचा नवरा म्हणजे चिराग पाटील थोडासा मेल शोव्हनिस्ट पण आहे आणि थोडा आळशी पण आहे पण तो खूप गोड माणूस आहे ॲट दी एंड ऑफ द डे. सो त्यांचं नातं काय आणि तिला काय काय चॅलेंजेस फेस करायला लागतात. आणि प्रिया म्हणजे पूजा कावेरीची खूप जवळची मैत्रीण कमी आणि धाकटी बहीण जास्त असं त्यांचं नातं आहे. तुझी परमिशन असेल तर एक छोटीशी कविता लिहिली आहे मी वजनदार वरती तर तुम्हाला सगळ्यांना ऐकू इच्छितो. ही एक मुलगी ती तिच्या मित्रांना काहीतरी सांगू पाहते. तुम्ही मागे वळून माझ्याकडे पाहिलंच पाहिजे असं मला वाटत नाही पण मी एक्झिस्टच करत नाही हे मला पटत नाही. मी फक्त बेस्ट फ्रेंड. माझ्या रूममेटवर मात्र भरभरून मरता. सेन्स ऑफ ह्युमर तुमचा बकवास असला तरी माझ्यावर विनोद मात्र करता. मान्य आहे डबल चेन आली आहे पण म्हणून असं नका ना वागू. लिफ्टमध्ये कपॅसिटी एक्सिड झाली की लगेच माझ्याकडे नका बघू. तुम्हाला जमत असेल ग्रीन टी आणि ओट्स मला लागते भूक. माझी अख्खी फॅमिली अंडाकृती आहे यात माझी काय चूक. अनकंडिशनल मैत्री करायची असेल तर करा माझ्यात प्रेम फार आहे. आणि प्लीज मी जाडी डब्बी ढोली नाही मी वजनदार आहे. वा वा. तर आता प्रियाकडे येणार आहे. प्रिया तुझी भूमिका मला जाणून घ्यायची. माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे पूजा. स्वतःमधला काहीतरी चांगलेपणा शोधायला पाहिजे असं पूजाचं कॅरेक्टर आहे जिला अजिबात स्वतःत काहीही चांगलं दिसत नाही अपार्ट फ्रॉम तिचा अभ्यास. मला सगळ्यात जास्त अमेज कशाने मी झाले असेल या अख्ख्या प्रोसेसमध्ये पिक्चरच्या ती कावेरी आणि पूजाची केमिस्ट्री. जितक्या त्या मैत्रिणी आहेत तितक्याच त्यांच्यामध्ये काहीतरी अनसेड इमोशनल बॉन्डिंग आहे जे मला खूप महत्त्वाचं वाटतं. वा वा.
तर आज इथे आपले पाहुणे आलेले आहेत आणि वातावरण वजनदार झालेलं आहे. तर आता काय, इकडे जे केबल नेटवर्क असतं, गुलकन केबल नेटवर्क, तिकडे आपण जाणार आहोत. आणि त्या केबल नेटवर्कवरती एक शो होतो, तो गेम शो आहे. त्याच्यामध्ये आज तब्येतीशी निगडीत असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील त्या गेम शोमध्ये. तुमची जी फॅमिली आहे वजनदार, ती एका बाजूला आणि डझनदार फॅमिली दुसऱ्या बाजूला. डझनदार वर्सेस वजनदार असा एक इकडे आपण आता खेळ रंगवणार आहोत. आणि खेळाचं नाव आहे जाडेमाडे 3. तर तुमचं या अद्भुत खेळामध्ये सगळ्यांचे स्वागत. आणि मंचावरती स्वागत करूयात या खेळाचे सूत्रसंचालक ऍक्च्युअल कुलकर्णी यांना. अरे बापरे. सो आता जो आपण खेळ, एक मिनिट माझा मोबाईल. रियाचा मेसेज. ओहो, प्रियाचा मेसेज. अतुल कॉम्बिनेशन छान जमलंय. रिप्लाय. आणि काय बरं लिहू. आणि स्पेशल सेंड. तर या खेळामध्ये तुम्ही सगळे लोक इथे सहभागी होण्यासाठी आलेले आहात. तर जे डॉक्टर प्रसिद्ध आहेत वजनाबद्दल बोलण्यासाठी, हेल्थबद्दल बोलण्यासाठी, त्यांना या मंचावरती आपण पहिल्यांदा आमंत्रित करूयात. डॉक्टर या. जरा दर्जा सांभाळा, विनोद झाल्यावर हसा. वहिनी, डॉक्टर नाही आले. मीच डॉक्टर. ओ, हेच आहे डॉक्टर. ओ डॉक्टर, तुमचं स्वागत. डॉक्टर, तुमचं नाव काय? माझं नाव डॉक्टर चावट. काय नाव काय? डॉक्टर चावट म्हणजे चाणक्य वसंत टवळे. तुमचं स्वागत. तुम्ही बसू शकता. आणि आता आपल्या या ठिकाणी खास महिलांसाठी ज्या सल्ले देण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांना आपण आमंत्रित करूयात. सौ फारोळे या. बार्ली वॉटर बद्दल सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर डॉक्टर, प्रश्न असा आहे की रोज बार्ली वॉटर प्यायल्यावर काय होईल? बार्ली भर वॉटर वापरलं तर धुण्यासाठी सगळं संपून जाईल ते. बार्ली बादली नाही. तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? बार्ली वॉटर बद्दल काही माहिती आहे? हो. काय सांगा. संध्याकाळी 7 नंतर. काही पण बोलू नका. तर आता ज्या स्किन स्पेशालिस्ट आहेत,
तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. विचारा. मला कफाचा त्रास होतो. मग तुम्ही बशीत ना चहा प्या. सिंपल आहे. डॉक्टर तुमच्यासाठी प्रश्न आहे की अपर लिप वाढले असतील तर काय करावे? मग लोअर लिप वाढवा. बरी वाटत. तुम्हाला घेतात घरात असं बोलल्यावर? काळजी करू नकोस. तुम्हाला मी काही प्रश्न विचारेन, पण आता जी फॅमिली इकडे खेळणार आहे त्या खेळाला आपण सुरुवात करूया. फॅमिली डझनदार या तुम्ही. तुम्ही डझनदार फॅमिली कुठे वाटत नाही बाकीचे लोक? नाही म्हणजे आम्ही काही एवढेच नाही आहेत अजून. माझा मुलगा आहे ना ऑफिसला गेलेला आहे. त्याचा ऑफिस जरा उशिरा सुटते, येईलच तो बघा. अगं बाई, आला का फोन? याला पिकरवर लाव, पिकरवर. त्याच्या मुलाचा स्पीकर फोन. करू नका, लावते थांबा. असू दे, तेवढंच ना, तेवढ्यात तेवढंच. टाकला तिने. या आईस हा बोल रे. आजलं गुड न्यूज आहे ग. लग्न आधीच? अगं तसं ना, गुड न्यूज आहे. मीनी लग्न केलं. अरे देवा, कधी? या आताच ऑफिसवरून येता येता. नालाय का ऑफिस मधून येता येता करत ती काय रिक्षा आहे का रे? अरे मी खरंच लग्न केलं रे. आणि रिक्षानं बायको घेऊन येता घरी. अरे देवा. हे आता येता लगेच येता. ये अगं बाई, लग्नच केलं पोरांनी. अरे काय फोन मध्येच बसला होता का काय? या आई बापूस पाया पडत. असू दे, असू दे. ती कुठे आहे? काय जे काय मिस्टर इंडियाशी लग्न केलंय काय? कुठे आहे बापूस? सरप्राईज. अगं बाई, अख्खी रिक्षाच घेऊन आलाय म्हणायचं. काय काय? काय सांग ना तुझं. माझं नाव शीतल. तुझं नाव शीतल नाही, शीतल असलं पाहिजे होतं. बघा ना. ए शीतल, असू दे, असू दे. त्या सासूला तर ठेचून मारलं पाहिजे. तू कशाला मध्ये मध्ये बोलते का तेवढे, हा? म्हणजे कसं बोलताय? आज तर मुलीवर ए, कसं बोललं एक पाहिजे? जागा बोलत नाही, माझी केस काय उन्हात पांढरे झाले नाही. हा, सांगते अरे चेपली ती बाई. थँक्यू बरं, मला वाचवलं तुम्ही. थँक्यू. नाही, मी तुम्हाला नाही वाचवलं. मग मी ह्यांना वाचवलं. कसं काय? ते तुमच्या हुकानं ही बाई पंक्चर झाली. पंक्चर किती काढलं असतं. मला जरा कोपऱ्यावरच उभं करा रे. ये माझे बापू शिकरे. अरे बापूस काय कुठे? आता मी काही प्रश्न विचारेन. तर पहिला प्रश्न आहे, भरपूर जेवल्यानंतर शतपावली करतात, ती न करता आपण बसलो तर काय होईल? त्यांना पहिले देऊ द्या उत्तर. बोला.
पचणार नाही अजिबात. तुमचं काय म्हणणं की जेवल्यानंतर आपण लगेच बसलो तर काय होऊ शकतं? ते जेवल्यानंतर बसलो तर कमी जाईल. जेवणाआधीच बसायचं. जेवणाआधी तुम्ही बसला तर मग ते आरोग्याला जरा चांगलं राहील. तर पुढचा प्रश्न असा आहे की रोज ओट्स खाल्ल्यानं काय होईल? इंटरेस्टिंग. फायबर असतात ओट्स मध्ये, पोट साफ राहतं. पोट्स साफ राहतं ओट्समुळे. लिपस्टिक मीठ नाही लावता येणार. कसं काय? पोट खात राहिलं सतत आपण. यांचं पेमेंट यांना द्या. सागर कारंडेला एकच पंच होता आणि तो त्याने घेतला असता. त्यामुळे याचं पेमेंट सिद्धार्थला जाईल असं. पुढचा प्रश्न आहे की बरेच लोक अंड खाताना, उकडलेलं अंड खाताना पिवळा भाग बाहेर काढून टाकतात आणि पांढरा खातात. याचं काय कारण आहे? हीट आणि एग व्हाईट मध्ये प्रोटीन जास्त असतं. येल्लो मध्ये कोलेस्ट्रॉल असतं. तुम्हाला विचारायचं की बरेच लोक अंड्याचा पिवळा भाग टाकून देतात आणि पांढरा खातात. याचं कारण काय? त्यांना जम मस्ती असते. पांढरा खायचं, पिवळं टाकून द्यायचं. वडापाव खाता तुम्ही, त्या वड्याचा पिवळा भाग टाकून देतात, फक्त पाव खाता का? असं होतं का? अनेक भाज्यांमध्ये खूप फायबर्स असतात, जसं की वांग. त्यात खूप फायबर्स असतात. फायबर्सचा आपल्या शरीराला काय फायदा होतो? फायबरच्या आपण खुर्च्या करू शकतो, टेबल बनवू शकतो. म्हणजे बघा, खूप फायबर मिळालं तर काय करायचं, म्हणजे खूप वांग घ्यायचं, त्याला असं तुम्ही जाळायचं, त्यातनं फायबर बाहेर निघेल. तुम्ही फायबरचे पत्रे पण करू शकता. आणि सर ते चिटिंग करतात सर. काय झालं? आपण सारखी चिटिंग करतात. काय झालं? फसवतात आम्हाला. म्हणजे काय? पण सांग ना. नाही नको राहू दे. म्हणजे काय मला सांगा. ते सारखं सारखं पाऊट करतात. तुम्हाला करता येत नाही ते. बघा एवढं. एकदा ट्राय करा ना, पण ट्राय करा ना एकदा. तिघी करा या तिघी कशा दिसतात मला बघायचं. क्या बात है. जोरदार टाळ्या दोघींसाठी. जागेवर जा. तुमच्या या परफॉर्मन्सला यांनी सईनी दिलेली ही दात आणि प्रियानं दिलेली ही दात. थँक्यू. जपून ठेवा. एक खेळ खेळणार आहोत, ज्या खेळामध्ये आपल्याला थोडा व्यायाम करावा लागणार आहे आणि बघायचंय की ऍक्च्युअल मध्ये तो व्यायाम कोण चांगलं करते. दोरीच्या उड्या कुणाला छान येतात बघायचंय. सिद्धार्थ, प्लीज, तुला गरज आहे. एवढा बोलतो. जे ऐकून घेतात त्यांनाच आम्ही बाकीच्यांच्या नादी लागत नाही आम्ही. हे कसं करायचं मी आधी सांगतो सगळ्यांना, कारण बरेच लोक चुकीच्या पद्धतीनं करत असतात. 1, 2 म्युझिक. बहुतेक तू करशील ते बरोबरच असेल. तुला जमेलच. पण मला नीट करून दाखव ना. नीट करून दाखव. हवं तर सरफरोशी की तमन्ना म्हण. अँड म्युझिक.
बरोबर आहे, बुटाचा जरा प्रॉब्लेम आहे, बाकी छान. नाहीतर नीट जम. आणि सुरू. महिन्याभरात प्रिया बापट दिसल बघा. हे आता तुटलंच आहे तर कॉर्डलेस म्हणून वापरा आपल्याकडे. तर आता आपण फायनल रिझल्ट पाहूयात. खेळामध्ये जिंकलेले आहेत फायनली वजनदार टीम. आणि आपण भेटूयात पुढच्या हॅपी जर्नी मध्ये. थँक्यू. आता चिराग, तुमच्याकडे मी येणार आहे. चिरागची वेगळी ओळख म्हणजे चिराग तर अभिनेता म्हणून आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे. चिरागचे बाबा सुप्रसिद्ध क्रिकेटर संदीप पाटील आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत. या चित्रपटातली भूमिका कशी आहे तुझी? ओमकार नाव आहे माझ्या कॅरेक्टरचं. आणि खूप श्रीमंत फॅमिलीमधला लहान मुलगा आहे. जी खानदानी फॅमिली असते त्याच्यामध्ये काही रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात, आई बाबांनी हे मांडलेले. आणि ह्याला असं वाटतं की जग तसंच चालतं, म्हणजे ते रूल्स तसेच बरोबर आहेत. आणि त्याला असं वाटतं की त्याच्या बायकोनीही ते पाळावे. आणि मग बायकोमध्ये आणि त्याच्यामध्ये काय होतं हे त्याचा फ्लो कॅरेक्टरचा तसा आहे. आता येणारे चेतनकडे. चेतन, तुझी भूमिका कशी आहे या सिनेमातली? या फिल्ममध्ये माझं नाव आहे मोहित वागळे आणि एका फिल्म प्रोड्युसरचा मुलगा असतो मी. आणि मी या दोघींना भेटतो आणि ह्यांना भेटल्यावरती काय होतं, काय घडतं हे तुम्हाला फिल्म बघितल्यावरती कळेल. म्हणजे इतके इनोसेंटली काम करतात या दोघीजणी. एक सीन सई समोर बसली होती आणि सचिननी सांगितलं ओके सई रेडी, तर ती म्हटली ओके रेडी, ओके स्टँड बाय. आणि जसं स्टँड बाय सर बोलले, शी क्लोज्ड हर आईज अँड शी सेड टू हर सेल्फ कावेरी कावेरी कावेरी. दॅट इज वॉट एव्हरी ॲक्टर शुड हॅव. इतके इनोसेंटली काम करतात. खूप नाही, त्याचं वेगळं एक कारण आहे. इतके पिक्चर करते ना एका आठवड्यात. अरे आमच्याकडे बरोबर ना, हे कारण असू शकतं. आपण कुठलं कॅरेक्टर करतो हे तर माहित पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट आहे माझं थुकरटवाडी बरोबर. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण स्लिम ट्रिम दिसावं एखाद्या हिरोईन प्रमाणे, जशा की या हिरोईन इथे बसलेल्या आहेत. पण या वजनदार टीमसाठी एक आगळं वेगळं सरप्राईज आहे, एक ट्रिब्यूट आहे अशा महिलांसाठी ज्या वजनदार आहेत आणि वजनदार असून सुद्धा त्या खूप सुंदर आहेत. बघूयात हा आगळा वेगळा परफॉर्मन्स.
जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी ज्यांनी इतका सुंदर परफॉर्मन्स केला. प्रिया, तुला कसं वाटलं हा act? खूप छान वाटलं. आणि जर इतका छान स्टॅमिना तुमचा आहे आणि इतक्या छान तुम्ही ग्रेसफुली नाचू शकता आणि स्वतः त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता, तर ह्यापेक्षा दुसरी कोणतीच चांगली गोष्ट नाही जगात. सो उद्यापासून रोज आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा की आय एम ब्युटिफुल. वा, खरंच. आणि हे तुम्ही सुद्धा करून पहा. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत एका गायकाला ज्यानं या सिनेमातली गाणी गायलेली आहेत आणि खूप तरुण तडपदार असा हा आवाज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित राऊत साठी. रोहित, या सिनेमाच्या निमित्तानं तुझा आवाज परत ऐकायला मिळतोय, काय सांगशील? ओव्हरऑल खूप मजा आली होती आम्हालाही रेकॉर्डिंग करताना. कारण एकतर खूप वेगळं गाणं आहे. वेगळं म्हणण्यापेक्षा खूप जास्त स्वीट गाणं आहे. कारण त्या गाण्याचे लिरिक्स ओमीदादांनी जसे लिहिले होते की ते गोलू पोलू आणि फुगा वगैरे असे सगळे इतके क्यूट शब्द आहेत की त्यामुळे ते गाताना ऑलरेडी सिंगरच ब्लश करत होता. सो त्यामुळे फार मजा येत होती ते गाताना. आणि त्यात ब्लश करण्याचं अजून एक कारण काय होतं? हां, म्हणजे काय होतं की प्रिया मॅमनी डुएट गायला येतं. तर वजनदारची टीम इथे आलेली आहे आणि आपण असं बघतो नेहमीच की वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात आपल्याला. महिनोन महिने जातात आणि काय काय होतं. पण एक प्रेक्षक आले, त्यांचं वेगळं मत आहे. हा, सांगा काय? हा सर, माझं नाव आहे फुल्ला. फुलचंद लक्ष्मण लालजी नाव आहे माझं. आमचे एक सर आहेत हे. सायंटिस्ट आहे का? हे सर आहेत, ह्यांचं नाव आहे कसा पिसारा. आणि आडनाव काय? आडनाव पिसारा. कसा पिसारा फुलला. बरं, छान. तर सर, आमच्या सरांचा दावा आहे की त्यांनी एक मशीन इन्व्हेंट केली आहे. बर. एका मिनिटात कुठला पण माणूस कुठली पण जगातली गोष्ट ते बारीक करू शकतात. या असं काही सरांचं आमचं असं काही असं काय मान एवढा देऊ नका. असं इथून माणूस जातो आणि तिथून बारीक होऊन बाहेर येतो. बारीक डायरेक्ट एका मिनिटात. काय आम्ही विश्वास कसा ठेवायचा? काहीतरी पहिले प्रयोग करून दाखवा एखादा. हे काय? दुधी भोपळा. सर, हा, हे घ्या. असिस्टंट बारीक झाला तर मग नाही सर, माझ्याकडे हे एक वेगळ्या धातूचं मी घातलेलं आहे. हे धातू जर का अंगावर असेल तर आपण बारीक होत नाही. चालू करा. भोपळा बारका झाला. एका मिनिटात हे सुद्धा बारीक होतं बघा. एका मिनिटात. असिस्टंट सर, आज जा. कलिंगड केवढंच झालं. मग वा वा, कलिंगडाचं सरबत पण आहे. नाही सुद्धा आता नाही हात लावायचे त्याला. तर ह्याचा लाभ कुणाला घ्यायचा आहे का इकडे? मला बारीक व्हायचंय. अरे वा. क्या बात है. या सर, नमस्कार. या सर. घाबरू नका, काही नाही होणार. काही होत बारीक नाही, होणार सर. तुम्ही. काही होत नाही नाही. घाबरू. जा, खरंच जा. जा, खरंच जा. पण मी बारीक होईल ना. होणार अहो, विश्वास ठेवा आमच्यावर. आज जा. एक मिनिट. हा, असं नाही जायचं. एक मला खात्री आहे. एक असिस्टंट.
थँक्यू सेम ना येस 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 सेम सेम. काय यार वाटत पण नाही काय हे स्लिम केलं फक्त 1 मिनिट लागतो सर, फक्त 1 लाख रुपयात. क्या बात आहे. मी इथे सेलिब्रिटी बसलेले आहेत त्यांना पण तुम्ही का try- नाही का नाही, हा लाभ त्यांनाही मिळू तुम्ही शकतो. सांगा. सिद्धार्थला येस सिद्धार्थ प्लीज प्लीज या 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 बघा या सर या सर या प्लीज या सर. मुजिक आज जा. या अजून कोणाला? अजून कुठले सेलिब्रिटी चिराग सर. चिराग सरांना पण या सर, या सर. या सर, ट्राय या. करा सर. फारच ग्रेट मशीन आहे. या सर प्लीज या. युरेका. हे जिथे होते तिथे ठेवा तेवढं. एवढा चिराग छोटा. चिराग इकडे बसा तुम्ही आणि इथून कार्यक्रम बघा. हा अरे पडू नका. रोहित चिरागला सर धरून प्लीज. ठेवा. थँक्यू सर. हा. वा वा बेस्टच केलं पण तुम्ही. हा कसा पिसारा खुल्ला. लक्षात ठेवा. मस्त Thank you. जाऊ आता बस आम्हाला चल. बेस्ट. चला मशीन घ्या. मशीन बाजूला करा. आणि आता रोहित आज आपल्याकडे आलेला आहे म्हटल्यानंतर तर त्याच्याकडून आम्हाला काहीतरी ऐकण्याची इच्छा आहे. काय ऐकवणार आम्हाला? फर्स्ट सॉन्ग जे मी परफॉर्म करतोय ते मी लिहिलंय आणि मी आणि श्रीधर मेनन, रोहित श्रीधरनी ते कंपोज केलंय. सो आणि ते फर्स्ट टाइम आम्ही कुठेतरी परफॉर्म करतोय.
आणि आता आमंत्रित करूयात या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांना. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या सिनेमाच्या निर्मात्या विधी कासलीवाल यांना. सचिन सर, खूप वेगळी स्टोरी आहे पण खूप कॉमन आहे. हा विषय सगळ्यांच्या जवळचा आहे. काय सांगाल? प्रत्येकाची फिल्म आहे, माझी फिल्म आहे मुख्य. मी 12वीत असताना रेडीमेड कपडे घेण्यासाठी पुण्यातल्या एका दुकानात गेलो होतो आणि 9वी नंतर मी वाढता वाढता वाढे मारुती स्तोत्र होत चाललं होतं माझं. सो मी दुकानात गेलेलो असताना तिथली शॉप असिस्टंट मुलगी होती, ती हसल्या त्या एकमेकींकडे बघून आणि त्या मला म्हणाल्या की सर तुमच्या मापाच्या पॅन्ट नाही मिळणार रेडीमेड, तुम्ही नका येत जाऊ. आणि मला आज त्या मुलीला सांगायचंय की मी फिल्म केली आहे त्या विषयावर. आणि मला असं वाटतं सगळ्यांना चांगले कपडे घालण्याचा आणि हे स्वतःवर प्रेम करण्याचा हक्क आहे. मी माझ्या आयुष्यातली खूप वर्ष न्यूनगंडामध्ये घालवली जाड असण्याच्या, पण मला असं वाटतं मी फिट असणं मला आज महत्त्वाचं वाटतं. या सगळ्यांनी साथ दिली निर्मात्यांनी, कलाकारांनी, आणि माझा सगळ्यात जवळचा असा सिनेमा मी तयार करू शकलो. वा वा. विधीजी, तुम्ही काय सांगाल या निर्मितीच्या अनुभवाबद्दल? वजनदार जैसे इनकी है आई थिंक वैसी मेरी भी है. तो इमीडिएटली वो कनेक्शन हुआ और लगा कि ये जो कहानी है ये जैसे आपने बताया कि इतनी फेमिलियर फिर भी अलग है. तो मुझे लगा कि ये जो एक मैसेज है लोगों तक पहुंचना बहुत ज़रूरी है कि खुद से प्यार करना इतना ज़रूरी होता है. बिफोर एनीबडी एल्स एक्सेप्ट्स यू और लव्स यू, आपको ये खुद महसूस करना चाहिए. तो इसीलिए दैट इज़ हाउ वजनदार हैपेंड. तर खूप छान वाटलं की आज वजनदारच्या निमित्तानं हे सगळे आपले लाडके कलाकार परत एकदा या तुकडटवाडीमध्ये आलेले होते. या पाहुण्यांना मिळतंय एक गिफ्ट हॅम्पर. तर मंडळी, तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत घेतोय आत्तापुरता निरोप. भेटूयात आपण पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.